हॅलो सगळ्यांना. तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असे काही सण वगैरे काही असलं ना की 4-5 कामं आपल्याला एक्स्ट्राची असतातच. त्यामुळे ना थोडं लवकर लवकर आवरून घेतलं ना सकाळी तर मग जरा बरं पडते. आणि नंतर मग आपल्याला आपली कामं करायला हे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सगळी कामं व्यवस्थित वेळेवर करता येतात. मग नंतर झाडूपोछा झाल्यानंतर अंघोळ करून घेतली, छान माझं आवरून घेतलं. माझं आवरल्यानंतर मस्त दाराशी छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि जास्वंदाला बघा आज किती छान फुल आलं होतं. तर मग नंतर लगेचच देवपूजा करायला घेतली. ही सगळी कामं ना थोडी आधीच केली ना तर मग होतं. नाही तर सणांच्या दिवशी ना किचनमध्ये आपला खूप सारा वेळ जातो. आणि किचनमध्ये ना बऱ्यापैकी म्हणजे रोजचं कसं नॉर्मल जेवण आपलं भाजी पोळी तेवढंच असतं, एक्स्ट्राचं काही नसतं. सणांच्या दिवशी ते पण असतं. त्यामुळे काय होतं ना किचनमध्येच खूप सारा वेळ जातो. आणि बघा जास्वंदाचं फुलही मी देवाला असं वाहिलं. तर लगेचच मी इथं किचनमध्ये आली. मग नंतर किचनमध्ये चहाचे वगैरे सकाळचे भांडी वगैरे थोडं आवरायचं पडलं होतं. ते पण म्हटलं थोडं आवरून घेते. नंतर स्वयंपाकही करायचा होता. दुपारी पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे, त्यामुळे पुरण पण करायचं आहे. तर आता इथं पटापट किचनचा ओटा वगैरे भांडी सगळं आवरून घेते. घरात जर लहान मुलं असतील तर आणखीचे एक्स्ट्राची कामं पण येतातच. माझं मध्ये ना त्यांचंही आवरणं सुरूच. किचनमधली भांडी वगैरे किचनचा ओटा सगळं आवरणं झालं आणि नंतर लगेचच मग ना स्वयंपाकाला सुरुवात करायची होती. तर आज सकाळचं थोडं हलकंच बनवायचं होतं. गिलकीची भाजी आणि भाकरी मला बनवायची होती. त्याआधी ना मी असं पुरण करायचं होतं म्हणून डाळीचं कुकर गॅसवरती ठेवून दिलेलं होतं. म्हणजे जेणेकरून कसं एका बाजूला मी स्वयंपाक करेल तर एका गॅसवरती डाळीचं कुकर पण माझं शिजून जाईल. तर आता जेवणं वगैरे सगळी आटोपली होती आमची. मग मी डाळ वगैरे बारीक करून घेतली आणि अशी कढईला टाकली, त्यात गूळ टाकला आणि मस्त पुरण असं करून घेतलं छान. म्हणजे कसं संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळेस घाई व्हायला नको. तर बघा असं छान पुरण तयार झालेलं आहे माझं आता. आणि अशी थोडीशी प्रिपरेशन करून ठेवली ना की आपल्याला आयत्या वेळेवर खूप मदत होते आणि खूपच असा राडा पण होत नाही किचनमध्ये. तर संध्याकाळी सगळ्यात आधी अगोदर झाडू वगैरे सगळं करून घेतलं आणि लगेचच मग स्वयंपाकाला सुरुवात केली. मस्त छान पुरणपोळी केली, खीर केली आणि आमटीसुद्धा बनवून घेतली. म्हणजे बऱ्यापैकी स्वयंपाक माझा आटोपला होता. नंतर मग मी स्वतःचं आवरायला घेतलं. आणि बायकांना कसं साडी वगैरे सगळं रेडी व्हायचं म्हटल्यावर थोडा वेळ तर लागतोच. तर मी पटकन असं छान आवरून घेतलं. सिंपलच आवरलं होतं. छान मस्त ही कॉटनची साडी वगैरे घातली. छान एक एक कडक हातामध्ये घातलं आणि अशी सिंपल अशी रेडी झालेली होती. आणि माझं अगोदर सगळं आवरून घेतलं. मग नंतर मुलांचे कपडे वगैरे सगळे काढून दिले. यांनी मुलांना पण रेडी केलं. तोपर्यंत मी ना देवांना दिवा, अगरबत्ती, धूप असं सगळं करून घेतलं संध्याकाळचं. नंतर मग ना मला जायचं होतं सोसायटीमध्ये माझ्या मैत्रिणींकडे तिळगूळ वगैरे घेऊन जायचं होतं. काही ओळखीचे प्रेमाचे लोक आहेत त्यांच्याकडे जायचं होतं आणि मंदिरातही जायचं होतं. तर मग बघा दिवे वगैरे सगळे लावून झाले आणि मग आम्ही तिकडे निघालो. सगळीकडे तिळगूळ वगैरे देऊन आलो. छान मंदिरात गेलो. मग नंतर ना उशीरच झाला होता. 9, 9:30 झाले होते. त्यानंतर घरी आल्यानंतर ना लगेचच मी भजे राहिले होते करायचे तर भजी करून घेतले. आणि नंतर सगळं जेवणं वगैरे आटोपलं आणि माझा किचन वगैरे सगळं क्लीन केलं. तोपर्यंत झाले होते 10:30 पावणे 11 झाले होते. तर असा होता माझा मकर संक्रांतीचा दिवस. तुमचा कसा होता मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत सगळ्यांना बाय.